शनाया ये हाय गॅरी. तू बोलू नकोस ना. काय झालं? काय झालं काय झालं? कपडे जरी मुलाचे घातले असतील तरी आवाज मात्र तुझाच आहे ना. ओके ओके चल चल. काहीच नको ना बोलूस प्लीज. कशाला उगाच घबरा. ओके. नाही काय करतेस तू? काय करते? हात पकडते. अगं कसं वाटतं ते? काय वाटतं? काही फरक नाही पडत. अगं तू आता एक पुरुष नाहीयेस का? मग एका पुरुषानं दुसऱ्या पुरुषाचा हात धरला कसं वाटतं? हसू नकोस ना प्लीज यार. कुणी धरलं ना वाट लागेल शनाया. लिफ्ट पण आउट ऑफ सर्व्हिस आहे. चल आपण जिन्यानेच जाऊ. लिफ्ट मध्ये जर कुणी धरलं ना परत एकदा प्रॉब्लेम होईल. मला नाही उतरायचं एवढं. अगं उतरायच्या पायऱ्या चढायच्या नाहीयेत. हाय करू ना. हाय हॅलो गुड मॉर्निंग. जिन्याने यायला लागतंय ना. लिफ्ट नेमकी बंद पडलीये. मला इतकं बोर होतं ना जिन्याने यायला. हा हो बरोबर आहे. हे कोण? मित्र आहे माझा. ओके हाय. हे असं काय? दाढ दुखते त्यांची. आम्हाला थोडी घाई आहे. आम्ही येतो. येस. गुप्ते, अहो हे 500,000चं प्रकरण कधी मिटणार? सुरुवात झाली आहे. होईल सुरळीत होईल हळू. नाही पण मी काय म्हणतो हा जो काय डिसिजन घेतला हा एकदम योग्य आहे. आणि सर्वसामान्यांनी त्याचं स्वागत केलं हे पण चांगलं आहे. गुड मॉर्निंग. काय कुठून? शूटिंग नाईट शिफ्ट होती. शूटिंग वाल्याचं म्हणजे कठीण आहे. काय वेळेला काय. जा आराम करा. हा 500,000 एक मिनिट. हे बघा तुम्ही उगीच राईचा पर्वत करताय. तुम्ही म्हणताय एवढा मोठा इश्यू नाहीच आहे तो. सो जाऊ दे ना. अहो तुमचा संसार तुटलाय गुरुनाथ. आणि ही मोठी गोष्ट नाहीये. अहो एका चांगल्या बायकोला तुम्ही घराबाहेर काढलं. तिचं मन दुखावलं. याच्यापेक्षा आणखी काय मोठी गोष्ट असायला पाहिजे होती. आणि उघडपणे या मुलीला तुम्ही घरात आणताय. बघा आम्ही कोणी याला परवानगी देणार नाही. हा खड्ड्यात गेली तुमची परवानगी. मला तुमच्या परवानगीची काही गरज नाहीये. घर माझ्या नावावर आहे. मी इथे कोणालाही आणून ठेवू शकतो. कळलं ना? ही अशी अरेरवी सोसायटीमध्ये चालणार नाही. सेक्रेटरी या नात्याने मी बोलतो. ए गुप्ते, तू काय नात्याने सांगतो ना मला चांगलं माहितीये. आणि हे सगळे तुम्ही पण ना त्या राधिकाचा पुळका आहे म्हणून मला बोलताय.
सगळा राग माझ्यावर काढताय, मला काही कळत नाही का? पण हे बरोबर नाहीये. अरे चूक काय आणि बरोबर काय हे आता सोसायटीच्या मीटिंग मध्ये ठरेलच. ओ गॉड, व्हॉट इज दिस गॅरी? हे लोक काय बडबडतायत? नुसती सोसायटीच बरी दिसते. हे लोक कसले ऑर्थोडॉक्स आणि फालतू विचारांचे रे. फोन सांभाळून बोला. आता आमच्या सोसायटीमध्ये अशी आगंतुक सारखी घुसलीस ना म्हणून पोलीस कंप्लेंट करीन. ओ, पोलिसांची धमकी देऊ नका मला. रूल्स अँड रेग्युलेशन्स मलाही माहिती आहे चांगलेच. मी इलिटरेट नाहीये तुमच्या त्या राधिकासारखी. हे राधिका अशिक्षित वगैरे नाहीये बरं का, चांगली शिकलेली आहे ती. BA पास आहे, BA. काय तीर मारलं मग? BA पास केलंय ना. आणि आपण काय दिवे लावले तो? शिकली सवरलेली असून सुद्धा एका चांगल्या घरात घुसलीस तू. बस झाला नाही, खूप ऐकून घेतलं मी. आता यापुढे एक शब्द ऐकणार नाही. हे बघा, तुमच्या वयाचा मान राखून आणि सोसायटीची आब राखून आतापर्यंत बोलत होतो मी, पण यापुढे मी लक्षात नाही ठेवणार, ते सांगून ठेवतोय. मग काय करणार? कोणती लिगल ऍक्शन घेणार आहात? कुठल्याही लिगल ऍक्शनला मी तोंड द्यायला तयार आहे गुरुनाथ. ते तुझ्या तर ना. हे बघा मिस्टर गुरुनाथ, आम्ही सगळ्यांनी एक मताने ठरवलंय की ही मुलगी या सोसायटीत राहणार नाही. एक मिनिट. I want to say something. तू? I am ईशा निंबाळकर. यांच्या बाजूच्या फ्लॅट मध्येच राहते. आणि बाय द वे, आय एम द ओनर. सो या सोसायटीच्या गोष्टींमध्ये वगैरे मी बोलूच शकते, राईट? तुम्ही का वागताय असे यांच्याशी? आय रिअली थिंक इट्स अनफेअर. ओके. आणि तुमचं ते रूल बुकचं काय जे आहे ना, ते मी सगळं वाचलंय एकदम नीट. आणि त्यात असा कुठला रूल आहे आय डोंट थिंक. इनफॅक्ट नाहीच आहे. इनफॅक्ट इफ यू हॅव एनी गेस्ट ॲट युअर प्लेस दे कॅन स्टे विथ यू, असा रूल आहे त्याचा. आता ही जर त्याच्याकडे गेस्ट म्हणून आली असेल तर काय प्रॉब्लेम आहे? राहू शकते ना ती. मला कळत नाहीये तुम्ही ऑब्जेक्शन का घेताय त्यांच्यावर. चल निघ तू. मी कुठेही जाणार नाही. तू यायचं नाही या घरात. आयटम चल निघ. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीच्या माणसाची बायको शोधतेस तरी का तू? हे मल्टीनॅशनल? अगं मल्टीनॅशनलच का? तू कुणाची बायको होण्याच्याही लायकीची नाही.